राम कृष्ण
Oh,
आवडी देवासी तू ऐका प्रकार, आवडी देवासी तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदीन, तुळशी मालगळा गोपी चंदन टिळा, हृदय कळगळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आन नाही, तुळशी माळगळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. एका जनार्दनी, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी, तुळशी माळगळा गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम चरण संताची, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, दादाजी सद्गुरु दास तुका. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. ओम नमो कामेश्वरा, 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 ओम नमो कामेश्वरा. करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह मागलो, तुमचा अनुग्रह मागलो. करुणा करा दयाळा, करुणा करा हा दयाळा, तुमचा अनुग्रह मागलो, तुमचा अनुग्रह मागलो. पावन झालो परातरी, पावन झालो परातरी, तुमचा अनुग्रह मागलो, तुमचा अनुग्रह मागलो. पवन झालो चराचरी, पवन झालो चराचरी, तुमचा अनुग्रह लाभलो, तुमचा अनुग्रह लाभलो. ओम नमो कामेश्वरा, तुमचा अनुग्रह लाभलो. पावन झालो चराचरी, ओम नमो कामेश्वरा, तुमचा अनुग्रह लाभलो. पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो. पावन झालो चराचरी. जयांची केली स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची वंदे श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोने आता
मस्तक पायावरी मस्तक पायावरी मस्तक पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक पायावरी वारकरी संतांच्या आवडे देवाशी तू ऐका प्रकार आवडे देवाशी तू ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदीन तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा विठाला विठाला पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज की जय प्रस्तुत प्राप्तवृत्ती सेवेकरता घेतलेला अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण निवासी यांचा 4 चरणाचा सर्वांच्या परिचयाचा असा हा अभंग. या अभंगातून सरळ एकनाथ महाराज असं सांगतात की देवाला काय आवडतं, देवाला कुठल्या प्रकारची भक्ती आणि भक्त आवडतात हे या अभंगामध्ये एकनाथ महाराज सांगतात. आपण सरळ सरळ भावार्थ अभंगाचा पाहू आणि नंतर मग सविस्तर त्याच्यावर चिंतन मांडू. आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. दुसऱ्या वाक्यामध्ये देवाला काय आवडतंय ते सांगितलंय. त्याच्या नामाचा उच्चार कधी मध्ये घेतलेलं नाम देवाला आवडेल का, चालन का, कधी मध्ये जेवले तर चालन का, कायम जेवा लागतं का नाही. तसं नामाचा उच्चार रात्रंदिन, त्याला रात्रंदिवस त्याच्या नामाचा उच्चार आवडतो. बरं, अजून काय आवडतं, तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा. गळ्यात पवित्र तुळशीची माळ भगवंताला अतिशय आवडते. तर पांडुरंगाला आपण सगळे भेटायला चालू की नाही, त्याला सगळ्यात जास्त काय आवडत असत, त्याच्या नामाचा उच्चार आवडतो. 2 नंबर त्याला तुळशीची माळ, पवित्र माळ त्याला घातलेली आवडते. बर, अजून काय आवडतं, गोपी चंदन टिळा. चंदन टिळा असू द्या किंवा बुक्का असू द्या, नाही का, वारकऱ्यांचा अति प्रिय आवडे तुळशी बुक्का आपलं होईल नसते. तर गळ्यात तुळशीची माळ पाहिजे, कपाळी गोपी चंदनाचा टिळा पाहिजे. बरं, एवढा असून आहे का, नाही, हृदयी कळवळा वैष्णवांचा. हे सगळं असल्यानंतर हृदयात कळवळा नसलं तर त्याचा काय उपयोग होणार आहे, त्याचा उपयोग होणार नाही महाराज. हृदयी कळवळा वैष्णवा. अजून काय आवडतं, प्रस्तुत अभंगामध्ये 3ऱ्या चरणामध्ये सांगितलंय, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी. आषाढी आणि कार्तिकी वारी, आषाढी आणि कार्तिकी वारी त्या पांडुरंगाला खूप आवडते मला. बर, आषाढी कार्तिकी वारी आवडते. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आनंद. आणि शेवटच्या चरणात असं सांगितलंय की एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, असा ज्याचा सर्व नियम आहे. कसा, हा अभंगामध्ये सांगितलं तसा. असा सर्व ज्याचा नियम आहे तो देवा परम पूज्य जगी. तो देवाला पूजनीय आहे, तो देवाचा वंदनीय आहे, तो देवाला खूप आवडणारा. आता मला वाटतं मी गेलो तरी चालेल. विठ्ठला विठ्ठला.
छोटासा परिहार अति आवश्यक आहे. आपल्याला वेळ कमीच आहे. परिहार द्यायचा तो असा, आषाढी वारीच्या निमित्ताने आपण सर्व आळंदीपासून पंढरपूरला पांडुरंगाच्या भेटीसाठी आपण सर्व इतका आनंद आहे महाराज चेहऱ्यावरती सगळ्यांच्या, अगदी त्याचं वर्णन शब्दात सांगणं कठीण आहे महाराज. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी सर्व आनंदाने प्रेमाने, आणि हा गोरोबा काकांचा पायी पालखी सोहळा आहे महाराज, आलं लक्षात. आणि आपण आनंदाने त्या पांडुरंगाला भेटायला चाललोय, मुक्काम दर मुक्काम करत, पाऊस ऊन वारा सर्व आहे महाराज. पण 2 शब्दात परिहार माझा पूर्ण करतो, जास्त वेळ घेत नाही. कारण कुंभार महाराज आता सर्वांसमोर सांगायला काय अडचण नाही, नाही का. त्यांना मी आपल्या फलटणमध्ये काकांना म्हणलं, मी काका म्हणलं जीवनामध्ये मी सगळं केले, पेटी वाजवली, गायन केलं, प्रवचन केलं, पण माझी अशी इच्छा होती का बा आता आपलं फक्त कीर्तनच करायचं राहिलंय. आणि ते ह्या वारीमध्ये काकांच्या योगाने, अध्यक्षांच्या योगाने तेही पूर्ण झालं महाराज. श्री गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजाची कांत आहे. काय भीक मागे, अशा गुरु असतो काय मला भीक मागायची गरज आहे महाराज, काहीच नाही. आणि आता मी नम्र भावाने सांगतो, सर्वांसमोर सांगतो, मी काकांकडून अनुग्रह घेणार महाराज. कारण माझे मृदंगाचे गुरु आहेत, गायनाचे गुरु आहेत, पण माझी कीर्तनाचे गुरु म्हणून मी त्यांना स्वीकारणार. आलं लक्षात. इथून पुढचं जे काय, आणि माझी अशी इच्छा आहे काका सरळ, की मुलगा एवढा नामवंत कीर्तनकार आहे, मी पण करू शकतो, असं काही नाही. आता तुमच्या पुढे उभाच आहे मी. पण मला असं वाटतं की आता त्याचं नाव घेण्यातच मजा आहे, कीर्तन करण्यात मजा नाही, आहे की नाही. गावगाव हिंडण्यापेक्षा मी माझ्यासाठी आज उभा आहे इथं. कोणासाठी कीर्तनाला, मी माझ्यासाठी कीर्तन करतोय. ही जी पुण्याचा ठेवा आहे महाराज, देवाच्या दारात गेलो ना, सांगा तिथं कीर्तन करून आलो. विठ्ठला पुण्य फळाला बहुता जीवता, पुण्य फळाला बहुता जीवता, आज मुदा त्याचा ठसा, झाले सन्मुख होतो कैसा, छोटासा परिहार आणतोही असा महाराज. त्यांचा नामोल्लेख आता करणार नाही, ते माझे गुरुस्थानी आणि गुरुच आहेत, मानलंय मी त्यांना. आता तुम्ही सर्व साक्षीदार आहेत, काका माझी कीर्तनाचे गुरु आहेत. परिहार असा द्यायचा तो असा, दिंडी चालक आम्हाला रस्त्याने काही कमी पडून देत नाही. दिंडी चालक आम्हाला रस्त्याने काही कमी पडून देत नाही, आणि दिंडीचे मालक आम्हाला इथं मुक्कामाच्या जागेवर आल्यावर काही कमी पडून देत, याच्यापेक्षा काय पाहिजे महाराज आणखी.
तरी वारकरी अशा आळसल्याने भजन करतात, कमू करतात, त्यांना लिंकच नाही. अरे आपण आलो कशासाठी, आपलं चाललंय काय ते तरी पाहायला पाहिजे का नाही. अधिक विस्तार न करता कारंडे बाबा आहेत, गुरुवर्य पूजनीय महाराज, खूप मोठा अभ्यास महाराज. या मंडळीकडून पिलाले बाबा असतील, वाडेकर बाबा असतील, सर्व आमचे सपाटे महाराज सुद्धा आहेत, सर्व टाळकरी गुरुजी आहेत, आमचे मित्रबंधू आणि अत्यंत माझ्यावर प्रेम करणारे संकेत महाराज दारवटकर, मृदंग अतिशय उत्कृष्ट महाराज. हे दोन मृदंगमाने आपल्याला दिंडीला लाभलेत आणि असे ही ताकदच लागते महाराज. कोणाचं काम आहे का पखवाज वाजायचं. अहो त्यांना माहिती आहे ऊन जर इतकं पडलं भरून, आता आपला वेळ चाललाय इकडं कीर्तन सोडू, पण हे सांगणं पण काळाची गरज आहे महाराज. चांगलं वाढू द्या 10-5 मिनिटं आपले, पण तुम्ही वाजून बघा गळ्यात घेऊन, मोकळा घेऊन चला पखवाज. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. हा मुक्काम ते पुढचा मुक्काम नाही चालू शकत महाराज तुम्ही. टाळ वाजणं होत नाही आपल्याच्याने, मोकळं चालणं होत नाही. पखवाजाचे मृदंग आमचे दत्ता महाराज काय गोड आहात हे महाराज. ते आल्यापासून माझं अंत करून नुसतं वळवळ करतं म्हणायला. अहो ह्या असे चांगले वादक असल्यावर, चांगले गुरु, हे पाठ्यावाले माणसं आहेत सगळे. एवढं भेटल्याच्या नंतर आणखीन काय पाहिजे. हा उगाच मी एवढे दिंडीत चालू मी काही येणार आहे का तुमच्या मनात. विठाला विठाला वस्तू सेवेसाठी घेतलेल्या अभंगामध्ये आपण चिंतनाकडे वळू रे. पहिल्या चरणामध्ये, पहिल्या चरणाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये काय शब्द सांगितलं तो, आवडे देवासी तो ऐका प्रकार. याचा स्पष्ट अर्थ होतो देवाला काय आवडतं. काय आवडतं देवाला, काय आवडत असं. पिंट्याची आई, पिंट्याचे सासू सासरे, कोण आवडतं देवाला. आवडे देवासी तो ऐका प्रकार. काय आवडतं देवाला. आपण 3 मुद्दे पाहू. जीवाला काय आवडतं, दुसरा मुद्दा संतांना काय आवडतं, आणि तिसरा मुद्दा मग आपण पाहू देवाला काय आवडतं. विठाला विठाला जीवाला काय आवडतं. अहो जीवाला काय आवडतं महाराज, याचं अत्यंत सोपं उत्तर आहे. सगळ्यांना माहिती आहे जीवाला काय आवडतं महाराज. जीवाला संसार आवडतो. संसारातलं लटकं सुख जीवाला आवडतं, जे खरंही नाही अंधारही नाही. संसारातलं सुख खरंही नाही आणि बरंही नाही. वाडी आहे हा संसार, हे प्रपंचातलं जे सुख आहे ना महाराज, ते धड खरंही नाही बरं बी नाही. कसं आहे, खरंही नाही बरं, लटकं सुख आहे महाराज. लटकं सुख कसं आहे माहिती का. मृगजळ असतं, मृगजळ. मृगजळ माहिती तुम्हाला. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये अशा झळाया तुटतात, झळाया, आणि त्या झळाया पाहून हरणाला वाटते पाणीच आहे. हरणाला काय वाटतं, पाणीच आहे. ते हरिण ते पाणी पिण्यासाठी त्याच्या मागं पळतं. अक्षरशः ते हरिण दमून जातं, पण त्याची तहान पूर्ण होत नाही. तहान का पूर्ण होत नाही हरणाची, कारण ते पाणी नाही ना. ते काय कारण रे बाबा, मृगजळ आहे ना ते. त्याची तहान कशी पूर्ण होणार सांगा ना मला तुम्ही. मग ते त्याची तहानच पूर्ण होत नाही. तसं या संसाराचं आलं लक्षात. संसारातलं सुख कसं आहे, लटक आहे, कसं आहे, मृगजळासारखं आहे. नुसतं भासत पण असत नाही.
असं ते संसारातलं सुख. विठाला 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 आता हे आवडे देवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. त्याच्या नामाचा उच्चार त्याला रात्रंदिवस केलेला आवडतो महाराज. कधी मध्ये घेतलेलं नाम देवाला आवडत नाही. वंगाळवानी नाम घेतलेलं देवाला आवडत नाही. आलं लक्षात. आणि अजून सांगितलंय महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी तर अति सोपं प्रमाण देऊन ठेवलं. संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ संसार दुःख मूळ शांती नाही कोठे रात्र दिवस विश्रांती नाही कोठे रात्र दिवस संसार दुःखमूल चौकडे इंगळ विश्रांती नाही कोठे रात्र. संसार हा दुःख मूळ आहे. मग दुःखाचं मूळच संसार असल्यामुळे तिथं सुख मिळणार नाही. या संसाराला ज्ञानोबारायांनी इंगळीची उपमा दिलेली महाराज. इंगळी जर चावली ना मनुष्याला असाही वेदना होतात मनुष्याला. त्या इंगळीमध्ये इतकं विष असतं महाराज. अक्षरशः बरं तर बरं नाही तर त्याच्यात माणूस मरण्याची पण शक्यता असते महाराज. इतकं त्या इंगळीमध्ये विष असतं. त्या इंगळीची उपमा या संसाराला ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेली महाराज. चहूकडे इंगळ विश्रांती नाही कोठे. अहो रात्रंदिवस हे झालं का ते झालं का ते झालं का दुसरं झालं का चौथ. अरे याला तळमळ करून याला विश्रांतीच नाही. आता मोहन भाऊ इथं बसले हॉटेलमध्ये काय चाललं असं चिंतन तिकडं पोर आले असतील का नाही. एवढा मोठा बिझनेस वाढून ठेवला महाराज. मी पण चट पडलो होतो. आलं लक्षात. म्हणजे विश्रांती नाही कुठे. रात्रंदिवस त्या सुखासाठी तळमळ चालू आहे महाराज. पण ते सुख आम्हाला भेटायला तयार नाही. कारण त्याच्या माग काय सांगितलंय माऊलीने. त्याच्या पुढची ओळ सांगितली महाराज. काम क्रोध आणि लोभ हे तीन शत्रू भयानक आहेत महाराज. आणि हे त्याच्या पाठी लागल्यामुळं हे संसारातलं सुख त्याला मिळून देत नाही. काय काय लागलं माग काम क्रोध आणि लोभ. याच्या मधला या तिन्हीतला आज फक्त तुम्हाला मी एकच सांगणार आहे. लोभ लय खतरनाक महाराज. हा लोभ आहे ना नीट जगू नये देत नाही. नीट मरू नये देत नाही. नीट राहू नये देत नाही समाजामध्ये. विठाला विठाला या संसाराचा लोभ इतका वाईट आहे महाराज. मच्छीमार बघा तुम्ही. मच्छीमार बघा तुम्ही. मासे मारण्यासाठी तो नदीवर जातो. त्याच्याकडे एक गळ असतो गळ. आणि त्या गळ्याला वरती एक धागा बांधलेला असतो. त्यांनी दोरी किंवा धागा असतो. आणि त्या गळाला तुमच्याकडे काय म्हणतात शिदडकी वाळा. नाही गळाला लावलेला जो प्राणी असतो शिदडकी वाळा. गांडूळ आता आली का लाईनवर. हा
मग ते गांडूळ नावाचा प्रकार आहे ना त्याला लावलेला असतो. अर्थ तुटला तरी मरत नाही. आणि तो गळ तो मच्छी मारतो, पाण्यात सोडतो महाराज. वा पाण्यात सोडल्याच्या नंतर तो मासा त्या गळाला लांबून बघतो. त्याला माहिती आहे इथं गांडूळ नावाचा, वाळा नावाचा प्राणी खायला आहे, कारण खाण्यासाठी त्याला लोभ निर्माण होतो महाराज. त्या माशाला काय निर्माण होतो? आमिष, लोभ. आणि तो मासा काय करतो मग त्या गळाकडे पाहतो, पण तो येतो लगेच खात नाही. आपल्यासारखं नाही लगेच सुरू 1 2 3 काय हरे राम नाही, हरे कृष्णा नाही, काय नाही. दुपारच्या पंक्तीला तर अजिबातच नाही, नुसते पाहते अशी इकडं इकडं इकडं. अरे काय चाललंय काय नेमकं? तो मासा लगेच तो वाळा खात नाही किंवा शिदड खात नाही. ओके, तो मासा पोहत पोहत तिथपर्यंत जातो, त्या गळाभोवती 2 चक्कर मारतो आणि तो लांब पर्यंत तो परत पोहत जातो. पण त्याला परत लोभ आवरत नाही महाराज. पुन्हा तो मासा त्या गळापर्यंत येतो, पुन्हा त्या गळाच्या भोवती त्या लोभापायी आणखीन 2 4 5 चक्कर मारतो, तरी सुद्धा तो खात नाही. परत एकदा लांब जातो पोहत पोहत. पण शेवटी त्या माशाला लोभ आवरत नाही महाराज, आणि तो मासा परत तिथे येतो आणि तो वाळा खाण्याचा प्रयत्न करतो. जसा तो मासा वाळा खाण्याचा प्रयत्न करतो तसा तो गळ माशाच्या घशात अडकतो आणि मासा मरण पावतो महाराज. अहो त्या माशाला कशामुळे मारावं लागलं? लोभामुळे. आमिषाचा मिस गळतीला मासा, आमिषाचा मिस गळतीला मासा, आमिषाचा मिस गळतीला मासा, आमिषाचा मिस गळतीला मासा. उपनिया घसा मरण पावे, उपनिया घसा मरण पावे, उपनिया घसा मरण पावे. आमिषाचा मिस गळगिळे मासा, उपनिया घसा मरण पावे. विठ्ठला विठ्ठला आज मी तुम्हाला थोडक्यात समजणं असं दृष्टांत मानतो. परत महिलांना सगळ्यात जास्त काय आवडतो? महिलांच्या आवडीची गोष्ट सगळ्यात जास्त काय आवडतो बघा, सगळ्यांना माहिती. महिलांना सगळ्यात जास्त सोनं आवडतं महाराज. नवऱ्याबद्दल जेवढं प्रेम नाही ना तेवढं सोनं, तेवढं त्या सोन्याबद्दल प्रेम आहे महाराज. माता मावल्यांना काय देवाची करणी असणार, नारळ सोनं असन आणि असं सोन. काय देव भगवंताची काय कृपा आहे काय माहिती. आमची घरवाली सारखं सोनं सोनच बोंबलं, काय कळतच नाही त्या सोन्यात असं काय दडलंय महाराज. स्त्रियांना जास्त सगळ्यात जास्त विनोदाचा भाग सोडून द्या. स्त्रियांना सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट सोनं आहे महाराज. आणि अशीच एक शांताबाई नावाची अगदी गरीब कुटुंबातली स्त्री होती. अर्थातच तिला सोनं खूप आवडत होतं महाराज. शांताबाई तिचं नाव. आणि त्या शांताबाईला खूप सोनं आवडायचं, पण परिस्थिती गरीब असल्यामुळं तिला काही जास्त काही सोनं घेता येत नव्हतं. एक दिवस बाजारचा दिवस होता. शांताबाई गेली बाजारात. आता शांताबाई गेली बाजारात, गेल्या गेल्या तिला भाजीचे दुकान नाही दिसले, तिला बँटॅचचं सोनं दिसलं. पुढं बँटॅचचं जे दुकान होतं ते बँटॅचचं दुकान तिला दिसलं महाराज. शांताबाईने विचार केला. शांताबाई म्हणाली नाही, आज भाजीपाला नसला तरी चालेल, नवरा उपाशी मेला तरी चालेल, पोरं उपाशी मेली तरी चालतील, पण आज सोन्यावर ताव मारायचा आपण. आणि खरं सांगू तुम्हाला, तुम्ही तर माझ्यापेक्षा त्या बारेत तर उजवीच आहेत. तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती त्याच्यातलं. त्या ओरिजिनल सोन्यापेक्षा का ओरिजिनल सोन्यापेक्षा ते बँकेचं सोनं इतकं भारी दिसत महाराज, नुसतं चमकत जोरात. आणि ते शुद्ध 24 कॅरेटच्या सोन्यापेक्षा ते बँटेकचं सोनं जास्त खुलून दिसतं महाराज. आणि पाकळलीनं शांताबाई गेली त्या दुकानात. नाकातलं घेतलं, कानातलं घेतलं,
गळ्यातलं घेतलं, हातातलं घेतलं, पायातलं घेतलं, कमरेतलं घेतलं, अजून कुडकुड राहत सगळं घेतलं ना शांताबाईना, सगळं सोनं घेतलं शांताबाईना आणि आरसा घेतला पुढं. कशी दिसते, कशी दिसते, कशी दिसते, कशी दिसते. तिकडून चोर पाहत होती तिला, बारी दिसती, बारी दिसती. आता त्या शांताबाईला चोरांनी पाहिलं महाराज, पण शांताबाई सोनं पाहती आणि चोर शांताबाईला बघतात. पण शांताबाईला माहित नाही चोरांनी आपल्याला बघितलं म्हणून. शांताबाईनं जीव आरशात बघितलं, खुश झाली महाराज. शांताबाई एकदम प्रसन्न, लईच भारी दिसून राहिलं. म्हणजे बाजारात नाही आणला, काहीच नाही. ते सगळं सोनं काढलं, एका पिशवीत टाकलं, घरी आली. घरी आली, घरी आल्या आल्या लगेच हातपाय तर तोंड धुवं का नाही, काही नाश्ता पाणी, काही चहा पाणी. हा, लगेच त्या पिशवीतलं ते काय होतं ते सगळं काढलं बाहेर. नाकातलं घातलं, कानातलं घातलं, गळ्यातलं घातलं, हातातलं घातलं, पायातलं घातलं आणि कपाटाचा मोठा आरसा होता. त्या आरशाच्या समोर जाऊन उभी राहिली. कशी दिसते, कशी दिसते, कशी दिसते. पाठीमागून अरे कशी दिसती होती तशीच दिसत होती. अगदी सुंदर दिसू लागली महाराज त्या सोन्यानी शांताबाई. खूप सोन्याचा मोह तिला. असं करता 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 रात्रीचे 10 वाजले तरी शांताबाई कपाटा पुढून हाला ना. कशी दिसते, कशी दिसते, कशी दिसते. 12 वाजले. 12 वाजले. चोराचा बेट ठरलेला होता, आज संध्याकाळी इथंच जायचं कार्यक्रम करायला. 12 वाजता बरोबर चोर आले आणि दरवाजाला थाप मारली. दरवाजाला थाप मारली. शांताबाई घाबरली. शांताबाईला वाटलं आता हे काय नवीनच आहे. चोर म्हणले दरवाजा उघडा. शांताबाईने दरवाजा उघडा. संकाऊ कुठे उघडी ती शांताबाई दरवाजा. एका लातीत दरवाजा तोडला महाराज चोरांनी. चोर आतमध्ये आले. चोर आतमध्ये आले. शांताबाईला म्हणाले हे बघ, मुकट्याने सोनं काढून दे, नाहीतर तुला आम्ही खूप मारणार. दिला असं का हो शांताबाई? शांताबाईनं सोनं दिला असं का? नाही. अहो मारण्याचा लोक त्या सोन्याचा तिला. ती कशीची सोनं देती. मग चोराने काय केलं? नाकातलं तोडलं, कानातलं तोडलं, गळ्यातलं तोडलं, हातातलं तोडलं, पायातलं तोडलं. सगळी वरबडून मोकळी केली महाराज शांताबाई. आणि एवढं मारलं महाराज शांताबाईला. आणि चोरांनी सांगितलं शेवट, हे बघ आता आम्ही लांब जाईपर्यंत ओरडायचं नाही. आता कशाला ओरडती मी? आता एवढं हांड्यावर नाक तुटलं, कान तुटलं, सगळंच आता बेकार झालं ना. आता कशाला मी आरडू? मग शांताबाई म्हणाली आता नाही ओरडत. पण मूळ स्वभाव जातो का महाराज? नाही. चोर उभं अंगणात गेली, तिथं अंगणात अन्य 1000 रुपयाचं होतं आणि मेन टॅक्सच होतं. ते म्हणजे रात्र फुगड घातली आमची. परत हल्ले जीत माग बाया सारला. झीट ठोकली शांताबाई मरणाची. पुरी हाऊस करून टाकली महाराज. विनोदाचा भाग सोडून द्या, दृष्टांत संपला माझा. शांताबाईला एवढं दुःख सहन करण्याची बारी का आली हो? त्या सोन्याच्या लोभामुळे. इतका हा लोभ वाईट आणि खतरनाक आहे महाराज. त्याच्यामुळं हे लोभी जीवन माणसाचं नसलं पाहिजे महाराज. विठाल विठाल संतश्रेष्ठ मानतो महाराज एका अभंगामध्ये या संसाराचं वर्णन करतात महाराज. आणि ते 2-3 दृष्टांत मानतात आपल्या पुढे. जेवढे बोल बोल एकता दुखता, जेवढे बोल बोल एकता दुखता.
लागता दिसनाते क्षणन लागता दिसनाते पैसा संसार पाहता पाहता पैसा संसार पाहता पाहता क्षणन लागता दिसनाते क्षण लागता दिसनात पैसा संसार पाहता पैसा संसार जडी बुडबुडे देखता देखता क्षणाला लागता दिसेना ती जळ म्हणजे काय हो बोला जळ म्हणजे पाणी अहो त्या पाण्यावरचे बुडबुडे पाहिले ना तुम्ही एखादा उंच डोंगर असतो बघा आणि त्या उंच डोंगरावरून पाणी खाली पडतं मावशे बोलू नको रे त्या उंच डोंगरावरून धबधब्याचं पाणी खाली पडतं महाराज आणि त्या पाण्यावर पाणी आपटलं की तिथं बुडबुडे तयार होतात काय तयार होतात पाण्याचे बुडबुडे किती आयुष्य हो त्या बुडबुड्याला सांगा मला जरा किती आयुष्य हो नामदेव महाराज म्हणतात नाही भरवासा जनबंधूर नाही भरवासा मला आशा पडेल फासा काही नकल मग गळा पडेल फासा पुढे हुशार त्या पाण्याच्या बुडबुड्याचं आणि काकांनी दिलेलं प्रमाण महाराज तोंडातला शब्द वाढला महाराज इतकं तज्ञ आणि इतका अभ्यास आणि शिक्षण नसताना परत आश्चर्य वाटतं महाराज मला अहो हे कीर्तन पाठ चिंतन करण्यासाठी लिहिलं मीच पण नाव पाठांतर व्हायना इतका अवघड महाराज कीर्तन हा विषय सोपा आहे इथं उभा राहून पहा कशी हवा ताईट होती मग कळन तुम्हाला होय कीर्तन सोपा विषय कारंडे बाबा सोपा विषय नाही महाराज अहो आयुष्यभर हाडाचे काढ करतो तेव्हा आमचा पकवाज वाजवतो महाराज आयुष्यभर हाडाचे काढ करते तेव्हा गाणार गातो आयुष्यभर हाडाचे काढ करतात तेव्हा पाठा होतो महाराज कुंभार महाराजांसारखा कारंडे बाबासारखा सोप्या गोष्ट नाही आहे त्या आणि तुमची संकुचित बुद्धी आहे मी सांगतो संकुचित बुद्धी आहे तुमची तुम्हाला वाटतं आम्हाला 2 दिवसात आलं पाहिजे ठेव आहे का ठेव सोपी गोष्ट नाही महाराज त्याला घासावं लागतं त्या पाण्याच्या बुडबुड्याचं मी सांगत होतो मी कुठे गेलो तर तिथेच येतो बरोबर कारण श्रवण लय मोठं त्यांचं केलं महाराज म्हणून येतो बाई महाराज विठाला काकांनी अतिशय उत्तम प्रमाण दिलं त्या पाण्याच्या बुडबुड्यात आपल्या आयुष्याचं तरी कसं आहे क्षण भंगुर
नाही भरवसा, वा. एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. वारे सावध तोडा माया आशा, तुम्ही आता सावध व्हा. वा. काही काही नचलं मग गळा पडेल फासा, नंतर तुमचं काहीच चालणार नाही. गळ्यात फासा पडेल. राम राम स्मरा आधी, याचं उत्तर आहे महाराज. ते काय करा, राम राम स्मरा. पाण्याचा बुडबुडा जसा क्षणाला लागता दिसेना ती, तसंच माणसाच्या आयुष्याचं पण आहे, क्षणभंगुर नाही भरवसा. बर बर बर. जडी बुडबुडे देखता देखता क्षण न लागता दिसेना ती, त्या पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे हा संसार. तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी आता काही नाही. अंतकाळात जर जाऊन पाहिलं नाही या संसाराच्या, तर अंतकाळामध्ये काहीच नाही महाराज. या संसारात आलो होतो कशाला आणि गेलो कशाला. काय म्हणतात ना, आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला नातू पंतू तैसा झाला. हा आपण ही एक दिवस जाना है रे. बरोबर आहे. और आपला आजचा पंजा मेला, संसार आहे का संपला का? आहे. आजचा मेला, संसार संपला का? नाही. बाप मेला, संसार संपला का? नाही. आपण मरणार आहे, संसार संपणार आहे का? हो नाहीच. नाही संपणार. त्या पाण्याच्या बुडबुड्याचा आणि संसाराचा सारखा आहे. तैसा हा संसार पाहता पाहता अंतकाळी आता काही नाही. या संसारात काही नाही. अजून एक सुंदर नामदेव राय 3 चरणामध्ये हे 3 दृष्टांत देतात महाराज. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर, वा. या संसाराला गारुड्याची उपमा देतात महाराज. नामदेव महाराज गारुड्याची उपमा देतात. तो गारुड्याचा खेळ आज इथे, उद्या दुसऱ्या गावाला आहे, परवा दिवशी त्याच्या शेजारच्या गावाला आहे. एका जागेवर आहे का गारुड्याचा खेळ? नाही. आता त्याचा काही विस्तार मी करत नाही. गारुड्याचा खेळ सगळ्यांना माहिती कसा असतो. नामदेव महाराज म्हणतात, गारुड्याचा खेळ दिशे क्षणभर, पैसा हा संसार आहे खरा. अरे हा संसार खरा आहे पण बरा नाही. आलं का तुमच्या लक्षात? हा संसार खरा आहे पण बरा नाही. त्या पाण्याच्या बुडबुड्यासारखा आहे, अंतकाळी आता काही नाही. गारुड्याच्या खेळासारखा आहे, क्षण न लागता दिसे नाती. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर, पैसा हा संसार आहे खरा. आणि नामस्मरण नाम बोते काही नसोबर, नाम बोते काही नसोबर, नाम काही नसोबर, म्हणे तिथे काही नसे बरे. मी आधीच सांगितलं तुम्हाला, थोडं मागासारखा ना. खरंही नाही बरंही नाही, आवाजच नाही. म्हणून नामा म्हणे तिथे काही नसे बरे, क्षणाचे हे सर्व खरे आहे.
एका क्षणासाठी हे खरं वाटतं महाराज, एका क्षणासाठी हे बरं वाटतं महाराज, पण हे खरंही नाही बरंही आणि बरेही नाही. नामदेव महाराजांनी आपल्याला हे सांगितलं महाराज. टाला विठाला विठाला, टाला विठाला विठाला, विठाला विठाला, टाला विठाला विठाला. आता आपण जीवाला काय आवडलं ते पाहिलं महाराज. जीवाला काय आवडतं ते आपण पाहिलं, कळलं महाराज आम्हाला जीवाला काय आवडतं. आता आपण पाहूयात संतांना काय आवडतं. अहो संतांना काय आवडतं? संतांना देव सोडून काहीच आवडत नाही. बरोबर बरोबर महाराज. आवडे हे रूप गोजिरे सगुण, आवडे हे रूप गोजिरे सगुण, हाता लोचन सुखावे, आवडे रूप गोजिरे आवडे रूप गोजिरे सगुण, आता लोचन सुखावले, आता दृष्टी पुढे ऐसाची तुला येत तुझ पाय पांडुरंगा. बर एवढंच प्रमाण आहे का? नाही महाराज. अहो पुरावेच गोळा करतोय 2 महिन्यापासून या अभंगासाठी. कळलं? पुरावे घेऊन आलोय तसा नाही आलो महाराज. आपला तो एक देव करून घ्यावा, 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 आपला तो एक देव करून घ्यावा. दुःखाची जमते रट माझी तो दुःखाची जमते विनाशिवा सुखातो विनाशिवा सुखातो रट माझे दुःखाची जमते रट माझे दुःखाची जमते. पांडुरंग तो कसा आहे हो? कसा आहे तो? आपला तो एक, तो देव कसा आहे? एक आहे. तो एक देव आपला करून घेवा, तिने विना जीवा सुख नाही. अहो साधू संतांनी तो देव आपला केला म्हणून ते संत अवस्थेला गेले आणि त्यांनी सांगितलंय आपल्याला की तो देव आपला एक करून घ्यायचा. तेने विना जीवा, त्याच्याशिवाय तुमचा जीव सुखी होऊ शकत नाही महाराज. येर ते माईक, येर म्हणजे नाही तर. येर या शब्दाचा अर्थ काय होतो महाराज? बरोबर आहे का महाराज? येर या शब्दाचा अर्थ होतो नाही तर. येर ते माईक, माईक म्हणजे तुम्ही सांगा. माईक म्हणजे मिथ्या. येर ते माईक दुःखाची जनते, नाही का? बर बर बर. अजून काय पुरावा आहे का? हो, विषय तो त्यांचा नारायण, विषय तो त्यांचा नारायण. विषय तो
पोट्यांचा झाला नारायण नागडी जनगण माता पिता विषय पोट्यांचा झाला नारायण नागडी जनगण माता पिता विषय पोट्यांचा झाला नारायण विषय पोट्यांचा झाला नारायण विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता. अहो संत महात्मा सांगतात, काय सांगतात? आम्हाला जन आवडत नाही, बर आम्हाला धन आवडत नाही. अहो आम्हाला जन आवडत नाही, आम्हाला धन आवडत नाही, इतक्यावरच तुम्ही सोडून द्यावं. आम्हाला माता पिता सुद्धा आवडत नाही हो. माता पिता कारण का आवडत नाही? कारण आमचा विषयच नारायण झालेला आहे महाराज. आमचा विषय काय झालेला आहे? आमचा विषय देवच झालेला असल्यामुळं आम्हाला बाकीचं अनावडीच झालेलं आहे महाराज. बरं कळलं महाराज. आता आम्हाला भुका लागल्यात, लवकर चला, गाडी टायमापर्यंत पोहोचली पाहिजे, बेल वाजली पाहिजे बरोबर. बर जीवाला काय आवडतं? कळलं महाराज आम्हाला. संतांना काय आवडतं? कळलं महाराज आम्हाला. बर मग आता देवाला काय आवडतं? तर देवाला त्याच्या नामाचा रात्रंदिवस केलेला उच्चार आवडतो. तेच अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात. आवडे देवाचे ऐका प्रकार, आवडे देवाचे ऐका प्रकार, नामाचा विचार रात्र देना, नामाचा विचार रात्र देना. तो ऐका प्रकार आवड देवाची, तो ऐका प्रकार, 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 आवड देवाची, तो ऐका नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस. तुळशी माळ गळा कासे पितांबर, तुळशी माळ गळा गोरी चंदनाला, तुळशी माळ गळा तुळशी माळ गळा चंदन गिरा. नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस, नामाचा उच्चार रात्र दिवस. तुळशी माळ गळा गोपी चंदन शिरा, तुळशी माळ गळा गोपी चंदन शिरा, तुळशी माळ गळा गोपी चंदन शिरा, तुळशी माळ गळा गोपी अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात महाराज, आवडे देवास तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिन. त्याच्या नामाचा जो उच्चार आहे ना महाराज, त्याला रात्रंदिवस केलेला आवडतो. बर एक सुंदर असा अभंग आहे महाराज नामदेवरायांचा. नाम घेवो नाम गावो, नाम घेवो नाम गावो, ओ नाम विठोबा लवावो, नाम विठोबा
बालवाहो आम्ही दैवाचे आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे दास पंढरीरायाचे नाम घेऊ नाम गावो नाम विठोबालवाहो ताळबिंड घेऊ हाती केशव राज गावो गीते केशव राज गावो गीते नाम घेऊ नाम गावो नाम विठोबालवाहो नामा मनोला कोणी सदा अनंत नाम वाहू गोविंद अनंत नाम वाहू गोविंद अनंत नाम वाहू गोविंद नाम घेऊ नाम गावो नाम विठोबालवाहो नाम विठोबालवाहो ओ नाम विठोबालवाहो नाम 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 विठोबालवाहो नाम नाम संत श्रेष्ठ नामदेव महाराज या अभंगामध्ये सांगतात ए विठ्ठला तुझे नाम घेणार ए विठ्ठला तुझे नाम गाणार आणि तुझे घेतलेले नाम तुलाच अर्पण करणार नाम चांगला चांगला नाम चांगला चांगले नाम चांगला चांगले नाम चांगला चांगले माझ्या कंठीराव भले माझ्या कंठीराव भले माझ्या कंठीराव भले माझ्या कंठीराव भले कपी कुळा उठारीला कपी कुळा उठारीला कपी कुळा उठारीला कपी कुळा उठारीला मुक्त केला राक्षसा मुक्त केला राक्षसा मुक्त केला राक्षसा मुक्त केला राक्षसा तुझे नाम माझ्या कंठा पाहिजे महाराज तुझे नाम कंठी राहो भले तुझे नाम माझ्या मुखात पाहिजे नाम घेऊ नाम गावू नाम विठोबाला गावू आम्ही दैवाचे सारे त्या पंढरी राहायचे दास येत रे आम्ही आम्हाला काय कमी पडणार आहे महाराज दास पंढरी रायाची शरीर विपत्ती आटे शरीर आटे संपत्ती आटे हरी नाम न ते परवेगा अरे शरीर आटन संपत्ती आटन पण हरिनाम आटन का महाराज वाह अरे श्री गुरु सारिकाच येतो विठ्ठला 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 ताळबिंद घेऊ हाती केशवराज गावो गीती किंवा अनंत नामे वाहो गोविंद विठ्ठल नाम गावो प्रीती किंवा गीती एकच दोन पाठ आहेत मला चांगला पाठ झालाय महाराज आणि शेवटच्या चरणात सांगतात नाम म्हणे लाखोली सदा अनंत नामे वाहू गोविंद त्या पांडुरंगाला त्या गोविंदाला फक्त काय पाहिजे त्याला अनंत नाम घेतलेलं त्याला आवडतं महाराज आणि बरं कळलं आम्हाला महाराज रात्रंदिवस केलेला नामाचा उच्चार त्याला खूप आवडतो आता जास्त लांबू नका चला पुढे नाही अजून संपली थोडी राहिलेली आहे ना आता काय सोडितो पण मी आता 3 दिवसापासून तुम्ही माझी परीक्षा पाहताय काय आणि आता सोडित असतो का नसतो सोडित विठाला विठाला बरं रात्र
रात्रंदिवस केलेला नाम देवाला आवडतं महाराज. बरं अजून काय आवडतं महाराज? हा, अजून काय आवडतं? तुळशीची माळ आणि गोपीचंदनाचा टिळा त्या पंढरीच्या पांडुरंगाला खूप प्रिय आहे महाराज. तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदय गळवळा वैष्णवांचा, हृदय गळवळा वैष्णवांचा, हृदय गळवळा वैष्णवाचा, हृदय गळवळा वैष्णवाचा, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, गोपीचंदन टिळा, तुळशी माळ गळा, 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 गोपीचंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. अहो, गळ्यात तुळशीची माळ पाहिजे हो. हा, त्याचा भक्त बिना माळीचं चालन का? हा, बिना गोपीचंदन टिळ्याचं चालन का? दुसऱ्याचं चपलन येणार चालन का? हा, होय. दिंडीत येतो, दुसऱ्याच्या फड्या करतो, काही करतो, सांगितलेलं ऐकायचंच नाही, दिंडीचे नियम पाळायचेच नाही. हा, असं देवाला आवडेल का? अहो, आपल्या चर्चा होती त्याची. अरे याला काही कळतं का नाही याला? हा, आणि मग देवाला कसा आवडेल तो? जर तुम्हाला आपल्या जर चर्चा होती, हा माणूस चांगला नाही असं म्हणतात समोर माघारी समोर जाऊन दे, पण माघ गवत नाही त्याला म्हणतात अरे तू चांगला नाही रे, ते असंच करतो दरबारीनं. मग जर माणसाला माणूस आवडत नाही, तो देवाला कधी आवडणार महाराज? आलं लक्षात? त्या देवाला तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा. बर, आणि एवढा असून अजून अंतकरणात हृदय कळवळा वैष्णवांचा. या तुळशीचं महत्व, तुळशीचं जे महत्व आहे ना महाराज, त्या देवाला तुळस आणि गोपीचंदन. आता आपण ते अजून एक प्रमाण बघा. अतिप्रिय आवडे तुळशी बोका, प्रीती करे भया भाविका, नाम पद पंकज पादुका, नाम पद पंकज पादुका, श्रीमस्तकी वंदित छे, श्रीमस्तकी वंदित छे, श्रीमस्तकी वंदित छे, श्रीमस्तकी वंदित छे. अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका. अरे पुढची वळे ना लय मजेदार आहे महाराज. हा, अरे त्याला जितका तो बुक्का आणि तुळस जेवढी आवडती ना, त्याच लेवलची प्रीती तो तुमच्यावर करतो महाराज. हा, अतिप्रिय आवडे तुळशी बुक्का, तैशीच हा शब्द लय महत्वाचा आहे तिथं. तैशीच, कैशी, तैशी, तैशीच प्रीती करी भोळ्या भाविका. या तुळशीचं एवढं महत्व आहे महाराज. या आपल्या भोवताली अनेक वनस्पत्या आहेत महाराज, त्यात 12 तास कार्बन डायऑक्साईड देतात. कार्बन डायऑक्साईड वायूचं नाव येते कार्बन डायऑक्साईड.
तो 12 तास कार्बन डायऑक्साईड देतात आणि 12 तास ऑक्सिजन देतात बाकीच्या वनस्पत्या. पण तुळस अशी वनस्पती महाराज 24 तास तुम्हाला ऑक्सिजन देते. आणि माणसाला जगण्यासाठी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे काय पाहिजे तर ऑक्सिजन पाहिजे महाराज. मग ते कोण देतं महाराज? मग जर आपल्याला जिवंत राहण्यासाठी जर ती तुळस जर ऑक्सिजन देत असेल ती किती पवित्र असेल महाराज.